हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज सकाळी सकाळी उगाचच मला एक्स्ट्राचं काम करावं लागतं आहे. ॲक्च्युली काल रात्री ना हे जे बॉक्स आहे ना, म्हणजे आज आणि उद्यामध्ये हे जाणार आहे घराच्या बाहेर. पण काय झालं की आता 2-3 दिवसापासून असंच पडलं होतं. सो इथे पाल आली आणि ती ह्याच बॉक्सच्या पाठीमागे जाऊन लपली होती. म्हणून रात्री हा सगळा सामान पुढे काढून जे आहे तिला इथून हकलवून लावली. आणि काय होतं ना की त्यांना लपायला जर एखादी जागा मिळाली आणि ती गोष्ट आपण खूप हलवतच नाही, मग तिथे त्यांचं ते पर्टिक्युलर कायमचं त्यांचं घर बनून जातं. आणि तसं आम्हाला जास्त ह्या म्हणजे पुण्याच्या घरामध्ये आम्हाला पालींचा अजिबात असा प्रॉब्लेम नाही आहे. पण मुंबईला जेव्हा आम्ही राहत होतो ना, तेव्हा तिथे एक वर पाण्याची टाकी होती आणि त्यामुळे त्या किचनच्या बाल्कनीमध्ये ना नेहमी तिथे पाल येऊन बसायचे. मग मी जायला खूप घाबरायची. सो एक सिंपल असा पालसाठी मी तुम्हाला उपाय सांगते बघा. एका जे आहे सुती कापडामध्ये, म्हणजे असं छान बारीक कापड असेल ना, त्यामध्ये काय करायचं, कापूरच्या 2-3 वड्या घ्यायच्या आणि त्याची पोटली बांधायची आणि ज्या जागेवर म्हणजे पाल येत असतील ना तेवढ्या एरियामध्ये तशा 2-3 पोटली बांधून किंवा ठेवून द्यायच्या. त्याच्या वासामुळे जे आहे ना ते पाली येत नाही. सो मी तसा तिथे ट्राय केलं होतं आणि खरंच तिथे म्हणजे इतक्या म्हणजे मोठ्या मोठ्या 2-3 पाली असायच्या त्या सगळ्या त्या टाकीच्या अराउंड. पण जसं ते मी ठेवलं ना तसं त्यानंतर मला तिथे पालच दिसणं बंद झालं. आणि बऱ्याच वेळा मला कमेंट येते ना, तर मी पर्टिक्युलर कमेंटमध्ये हे सांगत असते की तुम्ही असं असं करून ठेवा. म्हटलं चला आता विषय निघाला आहे तर आज सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. सो ते मी तिथलं आवरलं सगळं. आणि आज जे आहे दसरा असल्यामुळे जे आहे मला रांगोळी वगैरे काढायची होती. सो म्हटलं हे सगळं आधी जे आहे ना, म्हणजे घर वगैरे झाडते त्यासोबत हे सगळं क्लीन करून ठेवते, जेणेकरून काय होतं की जसा मला दिवसामध्ये वेळ मिळाला ना तसं मी लगेच रांगोळी जी आहे ती काढायला बसेल. कारण क्लिनिंग राहिली ना, म्हणजे गोष्ट जर जागच्या जागी आपली व्यवस्थित असली तर जशी सापडते ना, तसंच तुमची प्लॅनिंग पूर्ण असली ना दिवसाची. कारण जे सणांचे दिवस असतात ना तेव्हा भरपूर धावपळ असते, भरपूर कामं करायची असतात आणि त्या दिवशी ना स्वयंपाक जास्त असतो, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात ना ते ॲडिशनल वाढतात. पण तरीही आपल्याला असं वाटतं की त्यासोबत आपलं घर जे आहे ते अगदी नीट क्लीन मस्त चकचकीत जे आहे ते दिसलं पाहिजे. आणि हे प्रत्येकाचंच जे असतं असंच रुटीन असतं सणासुदीच्या दिवसांचं. सो मी जसं मला म्हणजे मी सकाळी आज जरा लवकरच उठली होती, कारण आज तर जसा म्हणजे सॅटर्डे आहे, टिफिन वगैरे काहीच टेन्शन नाही आहे. पण म्हटलं लवकर उठून ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते एक्स्ट्रा काम जे आहे माझं ते वेळेवर झालं तर मग बरं होतं. नाहीतर मग काय होतं, दिवसभर करायचं आहे असं म्हणून चाललंच असतं. म्हणून घर वगैरे अगदी मी सगळं चकचकीत करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं घर जे आहे दररोज छान नीट राहावं, क्लीन राहावं, मस्त ऑर्गनाईज राहावं. पण काय होतं ना, घरामध्ये एक जरी मूल असलं ना तर तो जो पसारा असतो ना तो होणारा तर होतच असतो. त्यामुळे म्हणजे पूर्णच ऑर्गनाईज ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं की गोष्टींना ठेवायला जर जागा असली ना तर घर बऱ्यापैकी ऑर्गनाईज असतं. मग मुलांनाही सवय लावली की गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या. पूर्ण गोष्टी तर नाही ठेवत ते, पण थोडाफार तरी सामान असतो घराचा जो अस्ताव्यस्त त्यांचा पडलेला असतो. एखादा टॉईज आहे त्यांना आपण बॉक्स करून दिला तर मग ते आपोआप त्यांचं खेळून झाल्यावर बॉक्समध्ये भरून ठेवतात. त्यामुळे तो ॲटलिस्ट तेवढा फक्त बॉक्स जो असतो तो आपल्याला पडून दिसतो, पण पूर्ण त्यातलं सामान दिसत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत त्या आपण ॲड केल्या घरामध्ये तर मग बऱ्यापैकी जे आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज असतात, घर दिसायला लागतं. आणि मी अशा काही गोष्टी पियासाठी करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते तिचं सामान जागच्या जागी ठेवावं. जास्त करून माझं जे टी व्ही युनिट आहे यावरच असतं. आणि मी कधी कधी स्वयंपाक करताना बऱ्याचशा गोष्टी, काही पेन पाहिजे, एखादा कागद वगैरे आहे, बाहेरून काही आलं, माझा चष्मा आहे, ते इथे मी फक्त ठेवून देते. आणि काळं गोष्ट म्हणजे तिथे काळं काउंटर टॉप असल्यामुळे काय होतं ना, धूळ खूप लवकर दिसून येते. आणि सध्या प्रचंड हवा चालली आहे आणि कमेंट्समधूनही मला ऐकायला मिळते की सगळ्याकडेच खूप हवा चाललेली आहे. सो आता जवळजवळ 9:30 वाजले होते आणि पिया काही उठायला तयार नव्हती. ॲक्च्युली कालच्या दिवशी ना म्हणजे शेवटचा दिवस होता आणि आजपासून म्हणजे कालचा गरबा खेळण्याचा शेवटचा दिवस होता. सो पियानेही भरपूर एन्जॉय केला खेळण्यामध्ये. सो तिचे पाय एवढे दुखत असतील ना, आणि आम्ही पण भरपूरच गरबा केला कालच्या दिवशी. म्हणजे पूर्ण नवरात्रीची जी कसर असते ना जी शेवटच्या दिवशी काढली आणि भरपूर मज्जा आली करायला. आणि त्यासाठीच मी पियाला उठवलं नव्हतं. म्हटलं जाऊ दे, थोडा वेळ जरा झोपू दे असे आज आणि उद्या. मग नंतर परत रेग्युलर स्कूल जी आहे ती सुरू होणार आहे. जशी ती तिथून उठली मी लगेच बेडरूम वगैरे आवरून घेते. जसा वेळ मिळाला मी ट्राय करते. आणि तसंही आमच्या घरी मी जास्त दुपारी कोणी एवढं झोपत नाही, त्यामुळे याची घडी घालून जर मी सकाळी ठेवली तर मग ती रात्रीच मोळत असते. त्यामुळे मग पूर्ण दिवसभर असंच पसारा पळून ठेवण्यापेक्षा 2 मिनटं लागतात फक्त. ब्लँकेटची घडी घालायची आणि जो बेड असतो तो मस्त ऑर्गनाईज दिसायला लागतो. सो मी तिला उठवायला आलीच होती, जशी ती उठली लगेच मी घडी घालून घेतली. आणि इथलं माझं जे काम आहे, एक बेडरूम माझं मस्त असं छान ऑर्गनाईज करून झालेलं आहे, तेही अगदी कमी एफर्ट्समध्ये.
ॲक्च्युली मी रांगोळी पियासाठीच काढली नव्हती, कारण तिला पाहिजे असतं माझ्याकडे येऊन. तिला असं वाटतं की मम्माला हेल्प करते, पण तिची हेल्प नसते. मला उगाच म्हणजे तो माझा जो टाईम असतो ना 10-15 मिनटं रांगोळी काढण्याचा, तो माझा पुढे जात असतो. पण मी थांबली तिच्यासाठी, पण ती गेली खेळायला आणि म्हटलं चला आता आपण पटापट काढून घेऊया रांगोळी. सो मी जे आहे अशी नॉर्मल जे आहे इथे रांगोळी काढून घेतली आणि शेवटी सण असला म्हणजे रांगोळी आलीच पाहिजे, तरच आपल्यालाही थोडी एक्स्ट्राची फिलिंग येते की ओके आपण काहीतरी सेलिब्रेट करत आहोत. आणि त्याशिवाय आपल्याला अपूर्ण वाटतं जर दारासमोर रांगोळी नसली, छोटी असो किंवा मोठी असो, त्याशिवाय जो असतो ना म्हणजे तो पूर्ण ती फिलिंग अशी येतच नाही. आणि मग त्या रांगोळीला दरवाजा उघडून 4दा बघायचं का असे ना, मी जात असते. रांगोळी काढून झाली, फोटो काढून झाला, आता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते म्हणून व्हिडिओही करते, पण तरीही मी माझे फोटो जपून ठेवते की नाही मी ह्या दसऱ्याला यावर्षी अशी रांगोळी काढली होती. आणि बऱ्याच वेळा आठवण आली की अरे आपण 20-25 मिनटं बसून इथे रांगोळी काढली होती, तर चला जाऊयात कशी माझी रांगोळी कोणी पुसली तर नाही ना. मी अजूनही बघायला जात असते. सो चलो असो, माझी जी रांगोळी आहे ती अशा पद्धतीने इथे काढून तयार झालेली आहे. आणि जे तोरण वगैरे होतं ना तेही माझं जे आहे मी मेन डोअरचं सगळ्यात आधी सकाळी लवकर बनवून घेतलं होतं, कारण कसं वाटतं ना की हां सुरुवात झाली आहे आपली आता सेलिब्रेशनची. सो तेवढं फक्त एक तोरण मी बनवलं आणि इथे काही 2-4 माझे प्लांट्स ठेवलेले आहेत. आणि स्टार्टिंगला तर भरपूर प्लांट्स होते इथे, पण हळूहळू खराब झालेत माझे आणि आता अजून ॲडिशनल जे आहे मी ॲड केलं आहे. सायंकाळी मात्र माझी जी ही उरली होती ना ती अशा पद्धतीने मी इथे लावली होती. माझे जे फुलं होते ना ते ॲक्च्युली कोमेजले होते, मी सकाळपासून ही उरली तयार करून ठेवली होती. आणि जेव्हा सायंकाळी मीला लावले ना फुलं थोडे कोमेजले होते, पण खरंच खूप छान दिसते. आणि अजून माझ्याकडे फुलं राहिली असते ना तर आजूबाजूचा एरिया जेव्हा मी डेकोर केला असताना फुलांनी इतकी छान दिसली असती ना. पण चला असो, एवढी एक ठेवली आणि प्रचंड सुंदर दिसतं बरं का खरंच घर. सो हा रात्रीचा लूक होता. आणि आता मी जे आहे इथे लगेच स्वयंपाक करायला लागली. ॲक्च्युली मला वाटत होतं कालच्या दिवशी मी पुरणपोळी वगैरे काही बनवावं का, पण आता बघा दिवाळी पण जवळ येते आणि आम्ही जास्त एवढं गोड प्रेफर करत नाही, म्हणजे खूप म्हणजे आवडीने कधीतरी बनली तर खाल्ली जाते. पण आता काही दिवसापूर्वीच पुरणपोळी बनवलेली होती, सो म्हटलं आता काही बनवत नाही आणि एवढा पसारा करण्यापेक्षा जे आहे शॉर्टकट जेवण करावं. सो पियाचं जे आहे ना आवडीचा पदार्थ ते म्हणजे पुरी आणि भाजी. सो बटाटे वगैरे उकडायला जे आहेत ते मी इथे टाकलेले आहेत आणि आता पुरी भाजीचं जे नॉर्मल जेवण आहे ते बनवतो आहेत. रात्री जर वाटलंच तर मग रात्री पुरणपोळी कळेल, पण मला तरी वाटते की मी काही करणार नाही रात्री. जेवढं शॉर्टकट मला घेता येतं तेवढं घेते, कारण दररोजचे व्हिडिओ जर द्यायचे तुमच्यासोबत मला जर पोचवायचे आहेत तर मला एक्स्ट्राचा टाईम पाहिजे असतो. आणि एक्स्ट्राचा स्वयंपाक करायचा आहे म्हटल्यावर तो जो एक्स्ट्राचा टाईम आहे तो मला तिथून कट करून जो आहे तो याच्यामध्ये द्यावा लागेल स्वयंपाकमध्ये. सो असं नाही की अगदीच म्हणजे न आवडीचा पदार्थ बनवतोय, सगळ्यांना आवडतं आहे, सगळेजण पोट भरून खात आहे म्हणजे संपलं. मग पदार्थ कुठलाही असो, पुरणपोळी असो की दुसरा कुठला आवडीचा पदार्थ असो. नॉर्मल तेलाची वाफ होती जी आता माझ्या डोळ्याला लागली आणि मला इतका प्रचंड त्याचा त्रास होत होता ना की म्हणजे पुढचे 5-1 मिनटं डोळ्यातून कंटिन्यू पाणी जे होतं ना ते माझं येत होतं. पण अशा वेळी ना आपल्याला थांबता पण येत नाही आणि माझा व्हिडिओ पण चालू होता, त्यातल्या त्यात माझे गॅस पण चालू होते. सो थांबण्यात अर्थ नाही. मला जे माझं म्हणजे धण्याचं पावडर वगैरे होतं ते संपलं होतं, मला तेही काढून घ्यायचं होतं. सो किती वेळा आपलं असं दुर्लक्ष होत असतं बघा. आता म्हणजे वाफच नाही, किती वेळा आपली चपातीची वाफ असते ती लागत असते, किती वेळा चटका लागत असतो, कितीतरी वेळा भाजी कट करता करता कधी कधी चाकूच लागतो. आणि अशा कितीतरी वेगवेगळ्या अशा मेमरीज असतात ना. आणि मला तर एक गोष्टीचा प्रचंड म्हणजे अनुभव आला आहे, ती म्हणजे चपाती असते बघा उन्हाळ्यामध्ये. आता जेव्हा चपाती अशी पण लागते आपल्याला वाफ, पण उन्हाळ्यात खूप जास्त फील होते ती गोष्ट. सो आणि तेव्हाच होते बघा जेव्हा आपण चपाती बनवतोय, पहिली दुसरी चपाती आहे ती शेकता शेकता तिच्यातून वाफ अशी भर्रकन निघते आणि हाताला कुठेतरी लागते, फिंगरला लागते. आणि असं कधीच होत नाही की शेवटची चपाती आणि तेव्हा तिची वाफ लागली. ती वाफ नेहमी पहिल्या दुसऱ्या चपातीचंच लागणार आपल्याला. आणि ते पूर्ण चपाती शेकेपर्यंत ती वाफ म्हणजे तो जळजळणारा हात जो असतो तो तसाच काम करत असतो. आणि अशा कितीतरी मेमरीज असतात ना जे आपण सॅक्रिफाईस करत असतो दररोज किचनमध्ये येऊन. आणि बऱ्याच वेळा घरच्या लोकांना वाटतं की काय दररोजचं काम आहे, दररोजचं स्वयंपाक आहे, किती वेळ लागतो, 10 मिनटं 1 तास आणि त्यात काय एवढं. पण या छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगत पण नाही की मला इथे चटका लागला किंवा मला भाजलं गेलं किंवा मग मला कट झालेलं आहे. आणि ते सगळं आपण पचवत असतो आणि 4-5 दिवसामध्ये येणाऱ्या दिवसात ते कुठे लागलेलं आपण पण विसरतो की अरे मला कुठल्या हाताला लागलं होतं, भाजलं होतं, आणि आपण हे विसरत असतो. सो चला असो, स्वयंपाक केला मी. पुऱ्या करायला मला जरा वेळ होता, म्हटलं चला आता तोवर जे आहे गाडी वगैरेसाठी हार बनवून घेऊया. सकाळी मी घाई गडबडीमध्ये तेवढा मेन डोअर पुरता बनवला होता.
कारण ना पियाचे पप्पा आता खाली गेले होते. मी पुऱ्यांचं पीठ जे आहे ना ते भिजवून ठेवलेलं होतं, पण ते म्हटले की अजून मी गाडी वॉश करायला मला 10-15 जे आहेत मिनटं लागतील. सो म्हटलं मग आता तो वेळ जो आहे तो वेस्टेज जाता कामा नये. कारण जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणली, खूप धावपळ असते सणांच्या दिवशी, प्रत्येकाच्या घरी असते. म्हणूनच मी व्हिडिओ पोस्ट केला नव्हता, माझा मागचा व्हिडिओ, आणि मी म्हणून सॅटर्डेला स्किप केला आणि संडेला तुमच्यापर्यंत जो आहे तो पोहोचवला. कारण मला माहिती तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुम्ही सगळे पुरणपोळीचं जेवण, हार बनवा, रांगोळी काढा, जसं मी तुम्हाला पोस्टमध्ये सांगितलं होतं. सो प्रत्येकाच्या घरात हे सगळं असतं. मग मी पीठ जे आहे ते भिजवून ठेवलं आणि त्यानंतर जे आहे ते हार बनवायला सुरुवात केली. खरं तर सकाळी आमचं ठरलं होतं की हार तेच बनवणार, पण मग गाडी वॉश करायला गेलेत ना खाली की अशी चकचकीत वॉश करतात की त्यांचे 1 तासाचे 2 तास कुठे होतात ते काही कळतच नाही. सो चला असो, मी इथे जे आहे 2-3 मला अजून हार बनवायचे आहे. देवघरासाठी बनवायचं आहे, दोघे गाड्यांसाठी वगैरे बनवायचं आहे. तर यानंतर जस्ट मला पुरी बनवायची आहे आणि मग स्वयंपाक वगैरे तयार आहे. सो डायरेक्ट आता मी तुम्हाला जेवण केल्यानंतरच भेटते. आता माझ्याकडे आलेलं आहे एक पार्सल आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे जर गरज असेल तर. सो मी आता जे स्टँड मागवलं आहे ना, तर ते स्टँड तुम्ही तुमच्या फ्रीजसाठी किंवा मग तुमच्या वॉशिंग मशीनसाठी, कूलरसाठी किंवा अजून काही 2-4 गोष्टी असतील त्यासाठी तुम्ही यूज करू शकतात. सो मी हे ना 2-3 दिवसापासून जेव्हापासून वॉशिंग मशीन घेतलं ना, तर तेव्हापासून सर्च करत होती की अमेझॉनला बघूया. मग मी ऑफरमध्ये पण चेक केलं होतं, पण काही एवढी प्राईस ना खूप जास्त हाय होती आणि असं वाटत होतं की एवढं महागडं घ्यावं की नाही घ्यावं, आणि माझ्या डोक्यातच आलं नाही की आपण एकदा मिशोवरून चेक करा म्हणून. सो सहजच म्हटलं चला बघून तर घेऊया. म्हणजे मला असं वाटत होतं की मिशोवर मला नाही मिळणार हे सगळं, पण बघितलं तर भरपूर छान छान ऑप्शन होते आणि ते पण खूप रिझनेबल प्राईजमध्ये. म्हणजे अमेझॉनला हे 600 पासून स्टार्टिंग होती, कमीत कमी 600 आणि मग 1000-1500 भरपूर मोठं जात होतं. मग त्यांची क्वालिटी असू शकते, पण हे मिशोला मला 350 की ₹450 रुपयाला मिळालेलं आहे. याला खाली व्हील्स वगैरे आहेत आणि जेवढं तुमचं म्हणजे फ्रीजचं किंवा वॉशिंग मशीनचं जेवढी साईज असते ना त्याच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त ॲडजस्ट करून जे आहे लॉक करून ठेवू शकतात. त्यांनी लॉक्स दिलेले आहेत. किंवा जे खालचे व्हील्स आहेत ना ते तुमचे जास्तच म्हणजे सरकत असेल, एखादी स्लिपरी एरिया असेल आणि खाली जात असेल तर त्यांना पण त्यांनी लॉक्स दिलेले आहेत की तिथे तुम्ही लॉक करून ठेवू शकता, किंवा जेव्हा तुम्हाला ओढायचे लॉक खोलून घ्यायचं खालचे व्हील्सचे आणि मग तुम्ही ओढून घेऊ शकतात. अशा पद्धतीने खूप छान क्वालिटी आहे, खूपच दणगट आहे. म्हणजे वाटत नव्हतं की 350 रुपयामध्ये एवढं छान मिळेल. आणि आता इथे बघता बघता मी कन्फ्यूज झाली की हे लावायचं कसं आहे, कारण त्यांनी मॅन्युअल दिलं आहे की लावायचं कसं आहे आणि माझ्या मर्जीप्रमाणेच लावत होती. नंतर समजलं की हे असं लावणार ना तेव्हाच ते लावलं जाईल. तर तुम्हालाही असं काही पाहिजे असेल ना फ्रीज वगैरेसाठी, कारण काय होतं ना हे असं असलं ना तर आपण ओढून खालचं क्लीन करून घेऊ शकतो. आणि मी हे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं आहे वॉशिंग मशीन, जसं तुम्ही बघितलं आहे. सो तिथे मला क्लिनिंग करण्यासाठी हे पाहिजेच होतं. तर हे बघा, हे असं निघतं ना तर इथे त्यांनी लॉक दिलेले आहे. जेव्हा मी आता ठेवेल ना लॉक करून ठेवेल, कारण मी अजून साईज नाही घेतली त्याची. सो असं आपण ओढून इझिली क्लीन करून घेऊ शकतो. तुम्ही घरामध्ये फ्रीज ठेवलं असेल ना तर फ्रीजच्या मागे वगैरे भरपूर कचरा साठतो, तर त्यासाठी ना हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि 350-450 मला नाही वाटत की एवढं जास्त काही खूप जास्त कॉस्टली आहे. सो लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची मिळून जाईल. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं ही साडी वगैरे कशी दिसते, पण चला म्हटलं इथे ॲड करूया. आणि इथे जे आहे ना मी ही वाली साडी घातली आहे आणि खरंच खूपच छान साडी आहे. मस्त ब्राईट असं कलर तिचा खूप छान ब्राईट आहे. मला भरपूर कमेंट पण आल्या की छान दिसते म्हणून. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल ना अशी साडी घ्यायला तर मी नक्कीच म्हणते. म्हणजे तुम्ही 4-5 वेळा अशी कुठेतरी बाहेर वगैरे फंक्शनसाठी घातल्यानंतर जर तुम्ही डेली यूज करत असाल ना साडी, किंवा जेव्हा आपण सासरी वगैरे जातो बघा तेव्हा साडी घालावी लागते, तेव्हा पण तुम्ही अशी साडी घातली ना तुम्हाला दिवसभर अजिबात थकवा येणार नाही असं मला वाटतं. कारण खूप हलकी आहे. मी तर साड्यांमध्ये एवढी दमते ना, म्हणजे बसल्याच मी साडी घालून दमलेली असते. तर काम करणं तर दूरची गोष्ट आहे, पण तुम्हाला जर कंपल्सरी घालावी लागत असेल तसं आमच्या इकडे एवढं घालावंच लागते असं काही नाही आहे. पण खूपच हलकी आहे, त्यामुळे मी सांगते तुम्हाला. मी आता पण लिंक देते, त्या व्हिडिओत तर मी तुम्हाला दिलीच होती लिंक, पण आता पण तुम्हाला लिंक देते मी साडीची. खूपच मस्त आहे आणि तुम्ही बघू शकतात कशी दिसते. आणि हे ब्लाऊज तर आहे, त्यामुळे प्रत्येक साडीचं माझं काम जे असतं ते होऊन जात असतं की कशावरही मॅच होतं. दोघांची लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. नॉर्मल अशी तयारी केली होती आणि मग आलो आम्ही गाडीची पूजा करण्यासाठी. ॲक्च्युली मला केस बांधून ठेवायचे होते, पण एवढी घाईघाई करत होते की पूजा करायची, लवकर
बरोबर चल आणि मोकळेच सोडले. आणि मला असं वाटतं की मोकळे केस सोडणं माझ्यासाठी जास्त इझी आहे कुठली तरी हेअरस्टाईल करण्यापेक्षा. आणि मला एक कमेंट येते अजून की माझे पुढचे जे हेअर्स आहेत ना तर ते असे मी कसं काय गोल वगैरे करून घेते, काही कर्लर वगैरे यूज करते का. सो मी काहीच यूज करत नाही. पण ते पुढचे हेअर माहीत नाही मोकळे सोडल्यावर थोडं त्यांना ट्विस्ट केलं ना की ते आपोआप तसेच राहून जातात. आणि हे जे मागचे म्हणजे माझे हेअर असे कर्ली नाही आहे, माझे हेअर स्ट्रेट आहेत. खूप जसं स्ट्रेट नाही पण स्ट्रेट आहेत माझे. पण ते जुडा बांधून 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 जे आहेत ना अशी कर्ल त्यांच्यामध्ये जी आहे ती झालेली आहे. आणि आता मला आवडायला लागले माझे जसे पण केस झाले आहेत ना जुडा बांधून ते छान वाटतात. सो चला असू द्या, हे केसांच्या बाबतीत झालं. सो तिथली मला एवढी मोठी रिप्लाय जी आहे देता येत नाही. मग मी ट्राय करते की लाँग व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि ते ॲज युजल पियाची गडबड चालली आहे. तिला असं वाटतं की प्रत्येक वेळा गाडीचं काही काम आहे तर मीच केलं पाहिजे. कारण जेव्हा गाडी घेतली ना तेव्हा तिने खूप मनावर घेऊन स्वतःनेच पूजा केली होती. म्हणून तिला असं वाटतं की मीच केलं पाहिजे हे सगळं. आणि म्हणून तिचं चाललेलं आहे. आणि बऱ्याच वेळा मला कमेंट पण येते बघा की शॉर्ट व्हिडिओमध्ये की तुम्ही पियाच्या पप्पाला का नाही दाखवत, तुमच्या हस्बंडला का नाही दाखवत. सो प्लीज तुम्ही लाँग व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघत जा. मी भरपूर व्हिडिओमध्ये त्यांना इन्क्लूड करत असते माझ्या. असं काही नाही की मला दाखवायचं नाही आहे. पण ते बिझी असतात दिवसभर, म्हणजे पूर्ण जो वीकडे असतो ना तो पूर्ण ते बिझी असतात. त्यामुळे मला त्यांना एवढं जास्त दाखवता येत. ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी ह्या व्लॉगमध्ये नक्की त्यांना पाहावं. तर चला आता आम्ही आमची पूजा करतोय. पियाच्या सायकलची पूजा अजून बाकी आहे जी ती आता करणारच आहे. तर चला आता हा दसऱ्याचा जो काही दिवस होता, हा व्हिडिओ होता, मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडलेला असेल. कसा वाटला ना व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.